मी प्रकाश पारखे. मी सिद्धार्थ विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून काम करतो. खरं आहे आपलं, नाही का? शिकायला खरंच खर्च येतो. म्हणजे जेव्हा उच्च शिक्षणाला तुम्ही जाल, 10वी व्हाल, 10वी होणार ना तुम्ही, 10वीला जाणार आहे की नाही? मग 10वीला गेल्यानंतर तुम्हाला काही नवीन नवीन कोर्स तुम्हाला जॉईन करावे लागतात. इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, ऍग्रिकल्चर, IT अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला जावं लागतं. आणि ते जात असताना कधी कधी अशी अडचण होते की पैशांची कमतरता असते. आणि मग अशा वेळी भारत सरकारने एक योजना आणलेली आहे, PM विद्यालक्ष्मी राष्ट्रीय शिष्यवृत्ती. PM विद्यालक्ष्मी योजना आहे की जी राष्ट्रीय शिष्यवृत्ती आहे. तर यामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी त्यांनी आणलेल्या आहेत. काय व्हायचंय? पोलीस व्हायचंय. तुम्हाला उभं राहा. काय व्हायचंय? इंजिनियर व्हायचंय. तुम्हाला काय व्हायचंय दादा? इंजिनियर व्हायचंय. तुम्हाला? बसा बसा बसा. तुम्हाला काय व्हायचंय? इंजिनियर व्हायचंय. ठीक आहे. म्हणजे प्रत्येकाला काहीतरी व्हायचंय. पण मग हे करत असताना आपल्याला खिशाचा पण सल्ला घ्यावा लागतो ना. मेडिकलला जायचंय, मोठी फी असते. इंजिनिअरिंगला जायचंय, तिथे मोठा खर्च असतो. आणि मग अशा वेळी किंवा स्वतःच काहीतरी नवीन सुरू करायचंय, अशा वेळेस पैशांची गरज पडते. अशा वेळी पंतप्रधान मोदी साहेब यांनी एक स्वतःची एक वेगळी योजना सुरू केलेली आहे शिक्षण विभागाच्या मार्फत, की ज्याच्यामध्ये विद्यालक्ष्मी, की ज्याच्यामध्ये ज्या मुलांच्या आई वडिलांचं उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे, ज्यांचं उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे, अशी मुलं या विद्यालक्ष्मी जी योजना आहे त्याचा लाभ घेऊ शकतात. ते कसं करायचं? बँकेत जायचं आणि बँकेत गेल्यानंतर तिथे एक साधा फॉर्म मिळेल, तो फॉर्म भरायचा आणि कर्ज आपण शैक्षणिक कामासाठी वापरू शकतो. आणि आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, नोकरी लागल्यानंतर मग ते आपण फेडायला सुरुवात करायची. तोपर्यंत परत द्यायची आवश्यकता नाही. अशा पद्धतीने एक सुंदर योजना ही आलेली आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा लाभ घेता येईल. माझा नंबर लिहून ठेवा, 8888 8888 8888 288 289. चाल म्हणजे स्वतःचं शिक्षण अपुरं राहू नये, आपलं स्वतःचं स्वप्न हे अपुरं राहू नये, यासाठी आपल्याला प्रयत्न करता येईल. राईट? मला वेळ दिल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू. माहिती मिळू, त्यांनी आपल्याला वेळ दिल्याबद्दल, त्यांनी माहिती दिल्याबद्दल मी आता 8वीच्या वतीनं, शाळेच्या वतीनं पारखे सरांचे थँक्यू आभार मानतो. थँक्यू थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू थँक्यू.